जल्लीकट्टू स्पर्धेप्रमाणे महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा आणि अस्मितेचा बैलगाडा शर्यतीचा आदेश त्वरित काढावा या मागणीकरता हजारो बैलगाडा शौकीनांनी तब्बल 1 तास रास्ता रोको आंदोलन केलंय। या दरम्यान या ठिकाणी निषेध सभा देखील संपन्न झाली आहे। नारायणगाव येथे सर्वपक्षीय नेते आणि बैलगाडा शौकीनांचे सुमारे 1 तासाचे रास्ता रोको आणि निषेध सभा संपन्न झाली आहे। जल्लीकट्टू स्पर्धेप्रमाणे महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने शेतकऱ्याचा हिताचा आणि अस्मितेचा बैलगाडा शर्यतीचा आदेश त्वरित काढावा या मागणीकरता आचारसंहितेची वाट न पाहता त्वरित वटहुकूम काढण्याची मागणी हजारो प्रसिद्ध बैलगाडा शौकीन आणि सर्वपक्षीय नेते पदाधिकारी यांनी पेटा संस्थेच्या निषेधार्थ आणि शासनाच्या निषेधार्थ सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान केली आहे। यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, विघ्नहर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल वल्लभजी बेनके, शिवसेनेचे माऊली खंडागळे, योगेश भाऊ पोटे, रमेश कोल्हे, गणेश वाजने, रमेश अण्णा हंडे, मनसेचे मकरंद पोते, अभय आव्हाळ, सुरेश खैरे, नाथा कसबे इत्यादी नागरिक आणि कार्यकर्ते या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते। विशेष म्हणजे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नामदेव खैरे हे सुद्धा या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते। यावेळी पेटा संस्थेच्या निषेधार्थ आणि बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याचे सर्वपक्षीय निवेदन जुन्नर तालुक्याच्या तहसीलदार आशा होळकर यांनी स्वीकारले। या प्रसंगी नारायणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय तय्यूब मुजावर यांनी शेकडो पोलीस ताफ्यासह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। या रास्ता रोको प्रसंगी पुणे नाशिक हायवेवरती 5 किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आयुब शेख, सी 24 तास, नारायणगाव।